धाराशिव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे ऊस पिकाचं मोठं नुकसान झालंय। पाण्याच्या कमतरतेमुळे आणि उन्हाची तीव्रता वाढल्यानं ऊस करपू लागलाय। ऊस उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची भीती त्यामुळे व्यक्त होतीये। धरणातील पाणी पातळी घटल्यामुळे धरण क्षेत्र भागातील ऊस उत्पादक शेतकरीही संकटात सापडलाय। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। धाराशिव जिल्ह्यात ऊस लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं ऊस लागवड क्षेत्र आणि वाढतं ऊन यामुळे यावर्षी अक्षरशः ऊस पीक करपून गेलेलं पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या वर्षी जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टीची नोंद ही धाराशिवच्या जिल्हाभरात झाली। मात्र ऊसाचं क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की आता पाण्याची कमतरता याला जाणवलेली पाहायला मिळते। वाढत्या उन्हामुळे आपण पाहू शकतो की अक्षरशः ऊसाचं पाचट झालंय। थोडा मोठा 1 लाख रुपये खर्च झाला, 2-3 खुरपण केली, खाट टाकला, सगळं केलं पण काय वाळूनच चाललं। काय करायचं होतं ऊसाचं? काय करायचं आता, मुरलं काय स्वप्न असते ते काय बी देणं, पाणी फेडायचं असते, काय पण करायचं असतंय। तर एकरी 60 टन निघायला पाहिजे होता, पण आता हे वाळून गेल्यामुळं 30 टन होईल का नाही याची शंका आहे आता। मराठवाड्यात आपल्याकडे दुष्काळ काय म्हणतात, पण ऊसाचं क्षेत्र लय खूप वाढायला लागले का बरं? ऊस क्षेत्र नगदी पीक म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे, पण यावर्षी पाऊस काळ जास्त झाला आणि अतिवृष्टी झाली आणि जमिनीतली भूगर्भातील पातळीची पाणी एकदम घटलेले आहे आणि त्यामुळं सगळा ऊस वाळायला आहे। उपसा वाढला? हां, उपसा वाढल्यामुळं ऊस सगळा वाळायला पाचट झाला आहे ऊसाचा। बाबा काय परिस्थिती, एवढा पाऊस होऊन बी असंच हे सगळं? बोला मला तुमच्याकडे काय झालं ती सांगा। काय गेल्या वर्षी पाऊस भरपूर झाला म्हणून यावर्षी ऊस लावली, यावर्षी पाणी कमी पडली, ऊस वाळून चालली सगळी। मग आता किती निघाल ह्याच्यातून उत्पन्न? काय 30 टन एकरी निघायला मुश्किल आहे आणि मशनीने तोल्यावर तर 20 टन होतही। ऊस लावायला पाहिजे का नाही? मग होय लावायला पाहिजे, पण असं पाणी कमी पडायला लागल्यावर अगर हे करायला खर्च ह्याचा वाढायला लागल्यावर काय करावं लागेल आता असं? ही परिस्थिती शेतकऱ्याची खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, नगदी पीक म्हणून ऊसाकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी वळालेला आहे आणि आता पाण्याची कमतरता, वाढतं ऊन यामुळं ऊस पीक अक्षरशः करपून गेलाय। मोठी घट यामध्ये होणार आहे। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।